आणखी एक मोठी अपडेट समोर येते। पुढील सुनावणी होईपर्यंत निवडणुकांची घोषणा नको असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याची माहिती समोर येते। निवडणुकांच्या नव्या घोषणेवर निर्बंध घालण्यात आले। अतिशय महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला हे आदेश आहे। तर कुठे किती आरक्षण हे आपण पाहतोय। नंदुरबारमध्ये 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीमध्ये 78%, नाशिकमध्ये 71%, धुळ्यामध्ये 73%, तर अमरावतीमध्ये 66%, चंद्रपूरमध्ये 63%, यवतमाळमध्ये 59% इतकं आरक्षण आहे। अकोल्यामध्ये 58%, नागपूरमध्ये 57%, ठाण्यामध्ये 57%, तर गोंदियामध्येही 57% इतकं आरक्षण आहे। वाशिममध्ये 56%, नांदेडमध्येही 56% इतकं आरक्षण आहे। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सध्या जोडले गेलेत। हरिभाऊ, आपण पाहतोय की निवडणुकांच्या नव्या घोषणेवर आता निर्बंध घालण्यात आलेत। पुढील सुनावणी होईपर्यंत निवडणुकांची घोषणा नको असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय। खरं म्हणजे हे जे काही चाललंय ना, मागचे 2-2.5 वर्ष असेच गेले। आता अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये खरं म्हणजे ही जी केस आहे 50% कॅप जी घातली होती ती इंदिरा साहनीमध्ये घातली गेली आणि ती मंडल आयोग 27% म्हणजे शैक्षणिक आणि नोकरीविषयी आरक्षणाविषयी होती। त्याला आपण राजकीय आरक्षणाला जोडलंय ना, हे मुळात चुकीचं आहे। त्यानंतर बघा, मंडल आयोग आल्यानंतर हे कृष्णमूर्तीची केस झाली 2010 मध्ये। त्यांनी काय सांगितलं, ट्रिपल टेस्ट करा म्हणून सांगितलं, के कृष्णमूर्ती नाही। दरम्यान 94 मध्ये SV जोशीची केस झाली। त्याच्यामध्ये असं म्हणजे इम्पेरिकल डाटा तुमच्याकडे असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय, 5 जजेसचा निर्णय आणि 3 जजेसचा निर्णय। म्हणजे तुम्ही तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा असेल तर तुम्ही देऊ शकता असं म्हटलं होतं। त्यानंतर काय झालं की बांटे आयोगाने इम्पेरिकल डाटा काढला आणि ती केस जी चालू होती, म्हणजे ती केस उच्च न्यायालयाने बाजूला ठेवली आणि मध्येच एक निर्णय दिला की तुम्ही 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक। राठोड सर, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो की शुक्रवारी जी सुनावणी होणार आहे, जो अंतरिम निकाल येईल त्यामध्ये नेमकं काय होऊ शकतं? नाही, त्याच्यामध्ये ना मला वाटतं की मी प्रयत्न करतो की मी त्याच्यामध्ये इंटरव्हन करायचा म्हणजे विचार करतोय। कारण काय की जो मूळ मुद्दा कोणी पुढेच आणत नाही आहे। मी काय सांगतोय की 50%च्या वर देता येते। आता तुम्ही खेड्यात जर परिस्थिती बघितली, खेड्यात आणि पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये 90च्या वर मागासवर्गीय आहे सगळे। SC ST OBC 2-3% ओपन असतील, त्या 2-3% ओपन साठी 50% काय तुम्हाला राखीव ठेवायचे का? या बघा, आणि खरं म्हणजे आपलं ते संविधान 243(t)(6) आणि 243(d)(6) हे अमेंड झालेलं आहे 2000 साली। हे कोणी बघतच नाही। आणि त्यामुळे एकंदरीतच आता या शुक्रवारच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आमच्याकडे नेमकी वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे थांबावं लागतंय। पण खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत केलेल्या या विश्लेषणासाठी।